वर आपण हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करत असतो आणि या अर्थसंकल्पाचं विश्लेषण आपण इथे करत असतो. देवेंद्रजी, आपण या ठिकाणी आलात. आपल्याबरोबर आज चंद्रशेखरजी टिळक, वर्षाते माळबदे आणि निशिता राजे मॅडम या ठिकाणी आहेत. एकूण आपण म्हणलं तर आपण मांडलेलं सर्व प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 तत्वांमुळे आपण हे अर्थसंकल्प आजचा मांडलात. आणि अर्थसंकल्प आणि राज्याचे मुख्यमंत्री महोदय या दोन्ही द्वहीतून आज मांडण्याचा योग आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि या अर्थसंकल्पामध्ये आज पहिल्यांदा अनेक वर्षानंतर एक बाब प्रकर्षाने पाहिली आम्ही, कारण गेले 17-18 वर्ष आम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम करतोय आणि मी सूत्रसंचालन करतोय की समाजातल्या प्रत्येक घटकाचा बारकाईने विचार आणि पायाभूत सेवा सुविधांवर पहिले 50% जो भार त्या ठिकाणी 60% भाग दिला की त्याच्या माध्यमातून आपण विकासाची गती साधणार आहोत. कालचं ते आर्थिक सर्वेक्षण आलं, त्याच्यामध्ये बांधकाम आणि सेवा सेक्टरने आपल्याला प्रामुख्याने आणि उद्योगांनी मोठं स्थान दिलंय. मग एकीकडे आपल्याला अवेळी पडणारा पाऊस किंवा अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर शेतीचं नुकसान झालं, शेतीच्या एकूण ह्याच्यामध्ये ग्रोथ रेटमध्ये कमी आलो असलो तर या पद्धतीने आपण वाढलो आणि देशाच्या 7.4% पलीकडे, विकास दरापलीकडे 7.8चं ध्येय आपण बाळगतोय. आणि अनेक गोष्टींचा इतका सखोल विचार आपण या ठिकाणी केला की अर्थसंकल्प मांडलात. तर हा मांडल्यानंतर सर्वसमावेशक लोकांना आश्वासकता सांगण्यासाठी त्यांच्या परिभाषेमध्ये त्यांना समजेल अशा पद्धतीची भूमिका आपण या ठिकाणी काय मांडाल? मुळामध्ये हा अर्थसंकल्प एका ज्याला आपण लार्जर आयडिया म्हणतो त्या आयडियाचा एक भाग आहे. माननीय देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनी विकसित भारत 2047 असा एक त्या ठिकाणी रोडमॅप मांडलेला आहे. त्याच्यावर आधारित आपण विकसित महाराष्ट्र 2047 अशा प्रकारचा एक मोठा एक्सरसाइज 2025 साली केला, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचं शॉर्ट टर्म गोल 2029, मिड टर्म गोल महाराष्ट्र जेव्हा अमृत महोत्सवी असेल 2035 आणि लॉंग टर्म गोल 2047 याच्या आधारावर आपण आपले ग्रोथ टार्गेट्स हे फायनलाइज केले. आपले क्षेत्र, आपल्या स्ट्रेंथ्स या आपण फायनलाइज केल्या. तुम्ही सांगितलं ती 4 प्रमुख आपले उद्दिष्ट आणि त्याच्या अंतर्गत 16 क्षेत्र असे आपण त्या ठिकाणी तयार केले. आणि मग ही जी सगळी स्ट्रॅटेजी आहे, ही स्ट्रॅटेजी जेव्हा रिपोर्टच्या रूपाने आपल्याकडे आली, कुठलाही रिपोर्ट एखाद्या शासनाकरता जर इम्प्लिमेंट करायचा असेल तर त्याचं इन्स्ट्रुमेंट हे बजेट आहे, नाहीतर रिपोर्ट हे केवळ कागद आहे. बरोबर. तो जेव्हा बजेट मध्ये रिफ्लेक्ट होतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्याच्यावर काम चालू होतं. त्यामुळे हा जो विकसित महाराष्ट्र 2047चा रिपोर्ट आहे, या रिपोर्टवर आधारित आम्ही आमचं बजेट तयार केलेलं आहे. आणि म्हणूनच या बजेटमध्ये आपल्याला समाजातल्या सगळ्या घटकांचा समावेश पाहायला मिळेल. या बजेटमध्ये ज्या काही योजना आम्ही सुरू केल्या होत्या त्या सगळ्या आम्ही कंटिन्यू केलेल्या आहेत. शेतकरी कर्जमाफीसारखी योजना घोषित केल्यानंतरही आम्ही कुठेही जी काही आर्थिक शिस्त आहे ती देखील त्या ठिकाणी ढळू दिलेली नाही. म्हणजे मला आनंद आहे की महाराष्ट्र हे कदाचित मोठ्या राज्यांमधलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये आजही फिस्कल डेफिसिट 3%च्या आत ठेवलं आहे आपण, रेव्हेन्यू डेफिसिट 1%च्या आत आपण ठेवलेला आहे आणि आपला डेट जीडीपी रेशिओ 18.5%वर आहे. आज मोठी राज्य 25%वर पोहोचली आहे. विशेषतः शेतकरी हा एक घटक मानून अनेक योजना आपण शेतकऱ्यांकरता केल्या आहेत. आणि त्यासोबत एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा भर देत असताना आपण हा प्रयत्न केला की जॉब क्रिएशन ही एक आपल्या समोरची एक मोठी, मला असं वाटतं हे मोठं आव्हान आहे. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे फ्रंटियर टेक्नॉलॉजीज याचं अडॉप्शन आपल्याला कसं करता येईल, त्याच्यातली गुंतवणूक अट्रॅक्ट कशी करता येईल, पॉलिसी लेड ग्रोथ ज्याला म्हणतो, अशा प्रकारच्या 15 वेगवेगळ्या नवोन्मेष क्षेत्रातल्या पॉलिसीज तयार करून आणि त्यातमध्ये आपण गुंतवणूक ही अट्रॅक्ट करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की पारंपरिकता आणि आधुनिकता या दोन्ही एकत्रित आणून आणि त्यासोबत आर्थिक शिस्तीचाही विचार करून हा अर्थसंकल्प मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे. सुनेत्राताई, महिलांच्या सक्षमीकरणापासून आपण काम करतो, तर एकूण या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आपली याबद्दलची काय आहे?
आदरणीय मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज जो अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला, हा विकास केंद्री, शेतकरी, गरीब, वंचित, ज्येष्ठ नागरिक तसेच खास करून महिलांसाठी सुद्धा याच्यामध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत. मागासवर्गीय, आदिवासी अशा समाजातील सर्वच घटकांमध्ये न्याय देणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास जो 2047चा आपण टार्गेट ठेवून विकसित महाराष्ट्राचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून मांडलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं. आणि मुख्य म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प हा आदरणीय अजितदादांना समर्पित केल्याबद्दल मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना खूप खूप धन्यवाद देते. आणि आदरणीय अजितदादांचं उचित स्मारक उभारणं तसंच त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्यासाठी जे दिलेली आहे. आणि माझ्या मते हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वेळा सांगितलं की अजितदादांना कधी विसरता येणार नाही, कारण खरंच आहे त्यांची आज आठवण सातत्याने होते. त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या प्रस्तावनेमध्ये याबद्दलचं भाष्य केलेलं आहे. पण मुख्यमंत्री महोदय महत्वाचं की राज्यामध्ये 17% आपल्या स्टार्टअप्स जे आहेत त्याला 17% देशांतर्गत एकूण आपण जर रेशो पाहिला तर ती 31% एफडीआयची गुंतवणूक आली. अनेक वेळा विरोधक म्हणत असते की प्रत्यक्षात गुंतवणूक येत नाही, अनेक लाखो कोटी रुपयांचे करार येतात, पण त्याची आकडेवारी काही दिवसांपूर्वी आपण सादर केली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिले आपण अर्थमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री महोदय की यांच्यासमोर आता एकही कागद नाहीये. म्हणजे यांना आम्ही नेहमी एन्सायक्लोपीडिया म्हणतो की सुरुवात केल्यानंतर फक्त बटन दाबायचं, आपण अँकरला बघायला तर मग कुठे थांबायचं म्हणून, कारण सगळ्या गोष्टी तोंडपाठ असतात. तर हे पाहिल्यानंतर राज्याच्या जी प्रगतीची जी स्थिती आहे त्याबद्दल मुख्यमंत्री महोदय या राज्याचं आपण नेतृत्व करताय, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं की ही एफडीए किंवा 17% स्टार्टअप याला जो बुस्टर मिळतोय तो राज्याच्या एकूण गतिमानतेला प्रभावित करेल असं वाटतं का? निश्चितपणे मला असं वाटतं की पूर्वी सातत्याने आपण असं म्हणायचो की देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर आहे, कधी हैदराबाद म्हणायचो. पण आता गेले 3-4 वर्ष सातत्याने आपण स्टार्टअप इंडियाचा रिपोर्ट जर बघितला तर देशाचं स्टार्टअप हब हे महाराष्ट्र झालेलं आहे, स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र झालेलं आहे. आणि देशातील सर्वाधिक स्टार्टअप तर आपल्याकडे आहेतच, पण जवळपास देशातले 25% युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे वी आर नॉट जस्ट अ स्टार्टअप हब बट वी आर सक्सेसफुल स्टार्टअप हब असं मी म्हणेन. बरोबर. आणि आज आपण पाहू शकतो की स्टार्टअप इकोसिस्टीम इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे सुरू झालेली आहे. आणि म्हणून आम्ही काही प्रयत्न देखील त्याकरता केलेले आहेत. विशेषतः काही नवीन ऍक्सिलरेटर्स तयार करायचे, काही इन्क्युबेशन सेंटर्स नव्यानं तयार करायचे. आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर विशेषतः हे जे स्टार्टअप्स असतात या स्टार्टअप्सला जेव्हा ते मार्केटेबल स्केलेबल असतात अशा वेळी त्यांच्याकडे कुठलीही वित्तीय पुरवठ्याची एक बॅकबोन त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना पैसे मिळणं फार कठीण जातं. बरोबर. प्रत्येकालाच एंजल इन्व्हेस्टर मिळतो असं नाहीये. आणि म्हणून आपण फंड ऑफ फंड तयार केलाय. आणि या फंड ऑफ फंडच्या थ्रू अशा प्रकारचे जे सक्सेसफुल स्टार्टअप्स आहेत यांना आपण स्केलेबल करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहोत. आणि फंड ऑफ फंड करत असताना यातही आपण प्रयत्न केला की आपला एक सेंटर फंड तर आहेच, पण स्टार्टअप इकोसिस्टीम ही आता टियर 2 सिटीजमध्ये, टियर 3 सिटीजमध्ये देखील गेली आहे. आणि म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे म्हणून आता विभागीय फंड देखील आपण चालू केलाय. प्रत्येक विभागामध्ये 50 कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी फंड ऑफ फंडच्या माध्यमातून दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक अनुभव सांगू इच्छितो की अशाच प्रकारचा प्रयत्न हा 2017 साली आपण केला होता, जेव्हा पहिल्यांदा आपण डिफेन्स अँड एरोस्पेस पॉलिसी तयार केली होती आणि पहिला फंड ऑफ फंड तयार केला होता. मला सांगताना आनंद वाटतो की त्या फंडमधनं फंड केलेला एक स्टार्टअप आज 1000 कोटीच्या वर गेलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्टार्टअप इकोसिस्टीम जी आहे ही लिव्हरेज करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपण दुसरा निर्णय घेतलाय की स्टार्टअप कॉम्पिटिशन्स तर आपण घेतोच, पण या सगळ्या स्टार्टअप्स मधले जे स्टार्टअप्स चांगले आम्हाला वाटतील त्यांना 25 लाखापर्यंतचं काम हे राज्य सरकार बिना टेंडरचं देईल असा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. सर्वात मोठा निर्णय, सर्वात मोठा, त्याला मोठी चालना त्यामुळे मिळेल. आणि तुम्ही जे एफडीआयच्या संदर्भात म्हणालात
तेही मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी आता 3 क्वार्टरचे रिझल्ट आले आहेत, आपण नंबर 1च आहोत. या वर्षी आपण मागच्या वर्षीचा जो काही रेकॉर्ड आहे आपला तो निश्चितपणे तोडणार आहोत. आणि एफडीआयचे आकडे हे याकरता उत्तर आहे की अनेक वेळा लोक म्हणतात की हेतुपत्र होतात पण गुंतवणूक होते की नाही. खरं म्हणजे आम्ही तर वारंवार आकडेवारी देऊन महाराष्ट्रामध्ये आपलं एमओयू कन्व्हर्शनचा रेट हा 75% आहे आणि डावोसला केलेल्या एमओयूचा कन्व्हर्शन रेट 85% हा दिलाय. पण एफडीआयच्या आकड्यांमध्ये त्याहीपेक्षा महत्वाचं काय असतं तर आलेले पैसे असतात, म्हणजे अकाउंट फॉर झालेले असतात. हे एफडीआयचे जे आकडे घोषित आरबीआय करते ते अकाउंट फॉर झालेल्या पैशाचं करते, म्हणजे ते केवळ हेतुपत्र नाहीये, ते ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आणि त्यातही महाराष्ट्र केवळ नंबर 1 नाही तर आपल्या नंतरच्या 3 राज्यांना एकत्रितपणे जी गुंतवणूक मिळते त्यापेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राला मिळते, हे महत्वाचं आहे. बरं, सगळं संपूर्ण महाराष्ट्रीय अर्थसंकल्पाकडे पाहत होता, कारण सगळ्यांना असं वाटत होतं की आपण पहिल्यांदाच भूमिका घेतली होती की काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, पण असे कुठले कठोर निर्णय ते दिले नाहीत. विशेषतः म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल टीका केली अनेक वेळा की बंद होणार, ती तर होणारच आहे. त्याच्या पलीकडे शेतकऱ्यांना देखील जे कर्ज 2 लाखापर्यंत सप्टेंबर 2025 पर्यंत आहे, ज्यांचं थकलेलं आहे, त्यांना योजनेमध्ये आपण त्या ठिकाणी आणलं आणि दुसरीकडे 50,000 रुपयाची प्रोत्साहन निधी दिलात. तर ही तारेवरची कसरत आपण कशा पद्धतीने? नाही, तारेवरची कसरत निश्चितपणे आहेच, पण मला असं वाटतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये सर्वसमावेशक विकास जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे वंचित आहेत किंवा दुर्बल आहेत यांचा समावेश करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि आता आपण बघतोय तर शेतीचं क्षेत्र आपलं सगळ्यात वल्नरेबल क्षेत्र आहे. आणि जोपर्यंत आपण क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर हे तयार करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना आपल्याला मदत ही करावीच लागेल. आज जर 30-40 लाख शेतकरी हे त्या ठिकाणी कर्जाच्या नेटमधनं बाहेर गेले असतील तर आपल्याला त्यांना नेटमध्ये परत आणणं याकरता अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. पण ही उपाययोजना करत असताना मला हे स्पष्टपणे माहिती आहे की केवळ कर्जमाफीने कधीच शेतकऱ्यांचं भलं होऊ शकत नाही, शेती क्षेत्र त्यातनं बाहेर येऊ शकत नाही. रिलीफ ची जी इकॉनॉमी आहे ही इकॉनॉमी ते वर्ष सस्टेन करू शकते, पण जर आपल्याला शाश्वतता आणायची असेल तर गुंतवणुकीची अर्थव्यवस्थाच आपल्याला तयार करावी लागेल. आणि म्हणून एकीकडे रिलीफची अर्थव्यवस्था तयार करत असताना सोबतच आम्ही गुंतवणुकीवर देखील भर दिलेला आहे आणि गुंतवणुकीची अर्थव्यवस्था ही शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात करतो. आणि विशेषतः AI चा जास्तीत जास्त उपयोग, कारण ऍग्री स्टॅक मध्ये देशामध्ये आपण एका नंबरवर आहोत. 1,30,00,000 फार्मर आयडी आपण तयार केलेले आहेत. महाविस्तार हा जो आपला एजंटिक AI चा प्लॅटफॉर्म आहे, एक प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा पर्सनल एजंट आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिलाय. आता तर आदिवासी भाषेत देखील ते आपण उपलब्ध करून देतो. 30 लाख शेतकरी त्याच्यावर आलेले आहेत. ऍग्रीस्टॅक आणि महाविस्तार या दोघांना एकत्रित करून आपल्या योजना या जर आपण त्याच्यावर बेस्ड केल्या तर आपले इंटरव्हेन्शन्स हे अगदी ज्याला आउटकम बेस्ड अशा प्रकारचे होतील. अन्यथा वर्षानुवर्ष इंटरव्हेन्शन चाललेच आहेत पण पैसे कुठे जातात आणि नेमकं त्याचं काय होतं हे कळत नाही. पण आज ऍग्रीस्टॅकमुळे ते कळण्याची आपल्याला आणि AI मुळे ते कळण्याची आपल्याला एक टूल आता उपलब्ध झाला, त्याचा उपयोग आम्ही करू. खरंच आपण पाहतोय की किती सूक्ष्म माहिती, कारण अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसत होतं की त्याचे अल्फाबेटिक, त्याचा स्वल्पविराम अशा प्रत्येक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला होता. मी हे सिंबॉलिक पद्धतीने बोललो आपल्याला, कारण प्रत्येक समाजातील घटकांचा त्यामध्ये आपण समावेश केलेला होता. आपल्याबरोबर सुनेत्राताई पण आहे. सुनेत्राताई, या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणाला कशा पद्धतीने बळ मिळेल असं वाटतं तुम्हाला? तर त्या संदर्भात पूर्वीपासून आपण काम करत आलेला आहात. आता तर राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदया म्हणून आपण या ठिकाणी फडणवीस सरांबरोबर आहात, एकनाथजी शिंदे सरांबरोबर आहात. काय वाटतं? आपल्याला माहिती आहे की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि ती सर्वत्र लोकप्रिय आहे आणि त्याची सारखी मागणी आपल्याला, म्हणजे त्यांना सगळ्यांना भीती वाटत होती की आता ही कुठे बंद होतीये. पण या अधिवेशनामध्ये या योजनेसाठी अगदी योग्य तरतूद केलेली आहे. आणि
आणि या तरतुदीबरोबरच एकल महिलांच्या कल्याणासाठी सुद्धा आणि सुयोग्य धोरणासाठी लखपती दीदीच्या उपक्रमामधून जास्तीत जास्त महिलांना कसं याच्यामध्ये सामील करून त्यांना म्हणजे सगळ्या सेवा उपलब्ध करता येतील यासाठी यामध्ये ठोस पावले उचलण्यात आलेली आहेत. या आर्थिक वर्षामध्ये जवळजवळ 25 लाख महिलांना लखपती दीदी बनण्यासाठी त्यांना उपयोग होणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये खरोखरच स्वावलंबन सक्षमीकरण जे आपण महिलांना योग्य दिशेने त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करतो त्यासाठी नक्कीच होणार आहेत. आणि 13 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल ची निर्मिती करण्यात येणार आहे, जेणेकरून माझ्या ग्रामीण महिलांना ज्या बचत गटाच्या वेगवेगळ्या उत्पादनं तयार करतात त्यांच्या विक्रीसाठी आणि त्यांना योग्य भाव मिळण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. कारण महिलांना या गोष्टी जर मिळाल्या तर त्या स्वावलंबी होऊन नक्कीच पुढची वाटचाल करू शकतील. खरं आहे, सुनेत्रातांनी सांगितलं बरोबर आहे. 37 लाख महिला ऑलरेडी लखपती झाल्यात आणि यावर्षी 25 लाख महिलांचं ध्येय आहे. आपल्याबरोबर आशिषजी बरोबर आहेत, जयस्वालजी बरोबर आहेत. आपण सांगा, एकूण आपल्यावर ज्या पद्धतीने अर्थसंकल्प मांडला गेलाय आणि भविष्यातला आपण ग्रामीण विभागातनं प्रतिनिधित्व करत असता, तर या सगळ्या संकल्पना जेव्हा ग्रामीण विभागातल्या थेट माणसापर्यंत पोहोचत असतात आणि हे सगळं दिसत असतं, राजकारणापुरतं निवडणुका जिंकण्याचं गोष्ट वेगळी असेल, पण साहजिकच लोकांच्या मनामध्ये विचार होतो की विकासाकडे नेणारा अशा पद्धतीचं गतिमान सरकार आहे. त्याचं प्रतिनिधित्व या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री करत आहेत. आपल्याला काय वाटतं, या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शहरी या दोन्ही गोष्टींना कशा पद्धतीने दिलासा आणि संतुलन राखण्यात यश मिळालेलं आहे? आपण जर एकूण पूर्ण अर्थसंकल्प या ठिकाणी पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आजपर्यंत झालेल्या कुठल्याही अर्थसंकल्पापेक्षा हा वेगळा आहे. कारण की याला वेगवेगळे स्तंभ आणि याची एक दिशा आहे आणि शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. दुसऱ्या बाजूने, एका बाजूने पायाभूत सुविधा, दुसऱ्या बाजूने योजना तशा सुरू ठेवणे आणि शेतकऱ्याला देखील आधार देणे. आणि सर्वात महत्वाचं मला असं वाटतं की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दुसऱ्यांदा आपला अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे. आणि पूर्वी 2023चा जो अर्थसंकल्प होता तो त्याची देखील एक अतिशय, ज्यामध्ये अनेक प्रकारे लोकांना व्यक्तिगत लाभाच्या योजना आणि अशा त्याची सर्व समावेश त्या ठिकाणी करण्यात आला होता. परंतु या अर्थसंकल्पामध्ये एक खूप मोठं लॉंग टर्म व्हिजन देखील या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्वाचं की जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अहवाल असतो, परंतु त्या अहवालाचं रिफ्लेक्शन हा बजेटमध्ये व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे हा बजेट पूर्णपणे जे माननीय मोदी साहेबांनी विकसित भारत 2047चा संकल्प केला होता त्या दृष्टीने केलेला. जिल्हा नियोजन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक जिल्ह्याचा स्टडी प्लॅन या ठिकाणी तयार केलेला आहे. विकास होत आहे, परंतु हा विकास एकदम नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी होणार आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती आहे, इतक्या नवीन स्टार्टअप पासून तर इतक्या नवीन पॉलिसी या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. या पॉलिसीमुळे आपण जर पाहिलं या अर्थसंकल्पात आपण खूप काही आकडेवारी या ठिकाणी दिलेली नाही आहे, परंतु दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्मची उपाययोजना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. हे मला असं वाटतं की आजतागायत झालेल्या सर्व अर्थसंकल्पापेक्षा वेगळं आहे. आणि मला विश्वास आहे की एखाद्या म्हणजे आता मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण अनेक ठिकाणी करत आहोत, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयाचं अष्टपैलू व्यक्तिमत्व ते स्वतः एक, जसं आपण सुरुवातीला सांगितलं, ते चारते फिरते हे आहे. आणि त्यांच्या या स्वतःचा जो अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे तो पूर्णपणे त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देखील पार पाडत असताना एक अतिशय सुंदर असा, अतिशय अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचा अर्थसंकल्प दिला, ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिला. आणि आपण पाहिलं की कुठल्याही पद्धतीने योजनेला कट न लावता नवीन योजना या ठिकाणी जाहीर करणे हे अतिशय तरेवरची कसरत होती. त्यासोबतच यावरची सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद दिलेली आहे. अमृतकाल रस्ते विकास योजना या ठिकाणी आणलेली आहे. मेट्रोचा जाळा या ठिकाणी आहे. त्यासोबतच मी सर्वांचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही, परंतु सर्व समावेशक आणि जे व्हिजन आपण जे वेगवेगळे स्तंभ आणि त्याचे जे उपक्षेत्र जर आपण या ठिकाणी पाहिले तर महाराष्ट्राच्या सर्व गटाच्या व्यक्तीसाठी आणि सर्व सेक्टरमध्ये एक दूरदृष्टी असलेला एक अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आणि महाराष्ट्राला वेगवान प्रगतीने आणि जे संकल्प आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा या ठिकाणी केलेला आहे, देशामध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आणि त्याचा सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन आपल्याला द्यायचं, त्याच्याशी सुसंगत
आणि त्याला योग्य दिशेने गतिमान पद्धतीने पुढे नेण्यासाठी हा अर्थसंकल्प अतिशय दिशादर्शक ठरणारा असं मला या ठिकाणी वाटतं. तर योग्य विकास म्हणजे युग विकासाचे आणि शाश्वत प्रगतीचे अशा पद्धतीचं काहीतरी आपण भाष्य केलं होतं. 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपला 3 ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असेल असं पाहिलं. वाढवण बंदर, तिसरी मुंबई, चौथी मुंबई, म्हणजे 1952 साली वसंतराव नाईकांनी त्या ठिकाणी नवी मुंबईचं स्वप्न पाहिलं. त्या पद्धतीने आपण तिसऱ्या मुंबई बरोबर चौथ्या मुंबईचा देखील विचार करताय, एअरपोर्ट. हे सगळं पाहिल्यानंतर काही वर्षानंतर, येत्या काही वर्षानंतर महाराष्ट्राचा जीडीपी हा सर्वात जास्त असेल आणि आपण सर्वात अग्रस्थानी येतो असं वाटतं का आपल्याला? आणि मुळातच ही क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आज आपण महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेतो, पण आपण नीती आयोगासोबत MMR रिजनचा जो काही रोडमॅप तयार केला आहे, त्यात नीती आयोगाचं म्हणणं असं आहे की MMR रिजन मध्येच 1.5 ट्रिलियनची इकॉनॉमी आपण तयार करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे 5-10 वर्ष आपल्याकरता खूप महत्वाची आहेत. आपण एका एक्स्ट्रीम ग्रोथ फेज मध्ये आता आहोत की ज्या ठिकाणी सर्व गोष्टी या आपल्या बाजूनी आहेत. त्या जर आज आपण लिव्हरेज नाही केल्या तर मला असं वाटतं की आपण हे कधीच करू शकणार नाही. आणि म्हणून एका वेळी अनेक गोष्टी आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत. ज्या तिसऱ्या मुंबईचा आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये आता मी डावोसला असताना पेण रायगड स्मार्ट सिटीचा आपण एक करार केलेला आहे. आणि मला असं वाटतं की नेक्स्ट GCC कॅपिटल हे पेण रायगड सिटी आपली असणार आहे. अरे वा. ज्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला गुंतवणूक यायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबत आपण इकडे जे वाढवण बंदर आहे, आता बघा ही जी इकोसिस्टीम आहे, वाढवण बंदर आणि बुलेट ट्रेन, आणि आपण त्या ठिकाणी एक तिसरा मुंबईचा एअरपोर्ट देखील बांधतो. या इकोसिस्टीम मुळे इतकी मोठी एक आपल्याला व्यवस्था उभी होते. त्यामुळे चौथी मुंबई तिथे करतोय. आणि आपल्याला माहितीये की आपण उत्तम ते विरार अशी एक सीलिंग देखील तयार करतोय. आपण नॉर्थ कोस्टल रोडचं काम चालू केलं आहे. नॉर्थ कोस्टल रोड हा 2028 पर्यंत आपण उत्तम पर्यंत पोहोचू आणि 2030-31 पर्यंत विरार पर्यंत तो पोहोचवायचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळे एवढी मोठी इकोसिस्टीम तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा घेणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजच मी सहज बघत होतो तर जगामधले जे देश आहेत या देशांमध्ये महाराष्ट्र जर देश असता तर आपली अर्थव्यवस्था 30वी असते. खरंय खरंय, अगदी म्हणजे बरोबर. अनेक युरोपियन देशांपेक्षा देखील आपण पुढे आहोत. आणि थोडा वेग जर वाढवला तर आपण UAE आणि सिंगापूरला पुढच्या 3 वर्षामध्ये मागे टाकू शकतो, अशी महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीमध्ये देशाच्या विकासामध्ये सर्वाधिक आशेचा किरण जर कोणी असेल तर तो महाराष्ट्र. चंद्रशेखरजी, थोडक्यात आपण सांगा, कारण खूप महत्वाची गोष्ट यांनी सांगितली, सरांनी आता सांगितली आणि तुम्ही बोला. मुख्यमंत्री सरांनी जी आता आकडेवारी दिली ते आज ते मांडतील याची पूर्ण खात्री होती. म्हणून मगाचपासूनच्या 1.5 तासाच्या बॅटिंगमध्ये मी ती घेतली नव्हती. फक्त या सगळ्या दृष्टिकोनातनं यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं बॉन्ड मार्केटचा उल्लेख आला त्याचा उल्लेख आपल्या राज्याच्या अर्थसंकल्पात येण्याची शक्यता होती. कारण ज्यांनी आपल्या देशाच्या म्युन्सिपाल्टीजनी बॉन्ड सगळ्यात मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने वापरले त्यातल्या 2 म्युन्सिपाल्टी आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत. तो उल्लेख जाणीवपूर्वक टाळला होता का ती एक स्ट्रॅटेजी आहे? नाही, मला असं वाटतं की तो उल्लेख असायला हवा होता. उल्लेख जरी नसला तरी आपण त्याची तयारी सुरू केली आहे. आणि आता विशेषतः आपण त्याचं लिव्हरेज असं करतो की या मोठ्या महानगरपालिका तर स्वतःचे ग्रीन बॉन्ड्स काढतायत, पण आता 200 कोटीवरनं 1000 कोटीपर्यंत बॉन्ड्स काढण्याची मुभा दिल्यामुळे ज्या छोट्या महानगरपालिका आहेत त्यांचा एकत्रितपणे इश्यू आम्ही काढण्याचा विचार करतो आहोत. आणि साधारण आपण विचार केला तर त्या 1000 कोटीमध्ये 200 कोटी रुपये अनुदान मॅचिंग हे केंद्र सरकार देणार असल्यामुळे एक प्रकारे बिनव्याजी अशा प्रकारचं भांडवल आपल्याला मिळत आहे. त्यामुळे आता पुढच्या 10 किंवा 11 तारखेला नाशिकचा परत आम्ही एक बॉन्ड काढतो आहोत. आणि आता आमची तयारी एक 4-5 महानगरपालिकांचे प्रोजेक्ट एकत्रित करून
त्यात बॉन्ड्स काढण्याची तयारी झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फंडची सुरुवात अशा पद्धतीची आहे. येस येस, नक्की आणि नक्की. मुंबई महानगरपालिका मला वाटतं प्रयोग तर सुरू झाला, मग त्यामध्ये आपण करताय. हा, नाही, मुंबईला तर तुम्हाला खरं सांगू का, मुंबई महानगरपालिकेजवळ इतका पैसा आहे, 70-80 हजार कोटी रुपये हे त्यांचे डिपॉझिट्स मध्ये आहेत. माझं तर मत आहे की त्याचा नीट वापर मुंबईने केला पाहिजे. कारण शेवटी डिपॉझिटमध्ये जेव्हा आपण पैसा ठेवतो 3 आणि 4% व्याज मिळतं, रेट ऑफ इन्फ्लेशन 5 आणि 7% असतो, त्यामुळे त्या पैशाची व्हॅल्यू आपण कमी करतो. त्यामुळे गुंतवणुकीतून त्यातनं परतावा मिळेल आणि तो 10-11% मिळेल असा देखील प्रयत्न मुंबई महानगरपालिका करू शकते. आपण आता शेवटच्या पर्वात आहोत. अशी जी थोडक्यात आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय आवाहन करू शकाल मग सुनेत्राताईंकडे आणि मग मुख्यमंत्री महोदयांकडे साइन ऑफ करायला? आशीजी, थोडक्यात काय सांगता येईल या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेला काय आव्हान आपण कराल? खरं म्हणजे आपला हा जो अर्थसंकल्प आहे तो आपल्याला सुमारे 1 तास 10 मिनिटं, 1 तास 15 मिनिटं संपवायचा असतो. अनेक गोष्टीचा उल्लेख या अर्थसंकल्पात नाही आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही बजेट स्पीचमध्ये तो घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे हा अर्थसंकल्प फक्त ठळक बाबीचा आहे, परंतु महाराष्ट्राच्या विकासासाठी जो काही रोडमॅप तयार केलेला आहे त्या रोडमॅपच्या प्रभावी अंमलबजावणी भविष्यात निश्चितपणे होणार आहे. याला मॉनिटरिंग अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. त्यासोबतच अतिशय महत्वाची बाब अशी आहे की जे माननीय दादांचं विजन होतं की आर्थिक शिस्त आपण मोडली नाही. आज पूर्ण विरोधक या गोष्टीपुढे हैराण आहे की हे सर्व कसं शक्य आहे, आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे शेर या ठिकाणी म्हटलेलं आहे त्याच्यातूनच त्याचा सुतोवाच या ठिकाणी केलेला आहे की जेव्हा मनात संकल्प असतो, जेव्हा मनात एक काम करण्याची जिद्द असते आणि एका नेतृत्वामध्ये जेव्हा दूरदृष्टी असते तेव्हा हे सर्व घडत असते. आणि मी महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून या ठिकाणी ही बाब सांगू इच्छितो की एक सक्षम व्यक्तीच्या हातामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, ही शपथ ग्रहण करत असताना जे घोषणा त्यांनी केली होती ते प्रत्यक्षात या ठिकाणी दिसून येत आहे. आणि महाराष्ट्र देशात सर्वात पुढे राहील, सर्वात पुढे महाराष्ट्र माझा, हे निश्चितपणे आपल्याला भविष्यातही दिसेल, हे मला या ठिकाणी सांगायचं. सुनेत्राताई, महिलांनी या सर्वसमावेशक धोरणामध्ये शासनाच्या सगळ्या योजनांमध्ये सहभागी होऊन पुढे यावं याकरता काय सांगू शकाल आपण? तसं पाहिलं तर महिला सगळ्या क्षेत्रात आता पुढे आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आता या ज्या योजना आहेत त्यांचं महत्व अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि जास्तीत जास्त महिला या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी पुढे येत आहेत. महाराष्ट्र सरकार सगळ्यांमध्ये त्यांना मदतीचा हात पुढे करतोय. त्यामुळे नक्कीच या योजनांचा लाभ सगळ्यात जास्तीत जास्त महिला घेतील. आणि सगळ्या महिलांना माझं हेच आव्हान असेल की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करावा, फायदा करावा आणि आपल्या जीवनमानामध्ये नक्कीच त्यांच्या सुधारणा होण्यास मदत होणार आहे. आणि हा प्रत्येक घटकांवरती, जीवनातल्या प्रत्येक घटकांवरती आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रकाश टाकलेला आहे, त्याचा प्रभाव दिसतोय. आणि खरोखरच अत्यंत समर्पक, सर्वसमावेशक आणि महाराष्ट्राला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे खरंच मी मुख्यमंत्री साहेबांचं मी परत एकदा अभिनंदन करते आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा नक्कीच हा अर्थसंकल्प पटला असेल. उपमुख्यमंत्री महोदया म्हणून सुनेत्राताई पहिल्यांदाच व्यासपीठावर आहेत आणि उत्तम संवाद त्यांनी आमच्यावर साधलाय. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण म्हटलं तर एआयलाही देखील थक्क करायला होईल की एवढं सगळं कसं काय साठवू शकतं एकदम मनामध्ये, आणि त्या कागदावर न येता सगळ्यांना सांगितलं जातं. पण जे मनापासून काम करतात, सातत्याने तळमळीने काम करतात, त्यांना वेगळं व्याख्या लावायची गरज नाही. आपण मुख्यमंत्री महोदय काय सांगू शकाल की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि बजेटच्या निमित्तानं की महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकरी, ग्राहक, कष्टकरी, दलित, आदिवासी सगळेच यांनी कशा पद्धतीने सरकारच्या विकासाच्या गंगेमध्ये सहभागी व्हावं? पहिल्यांदा तर मी सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार मानतो की दरवर्षी आमच्या अर्थसंकल्पाला जनतेचा अर्थसंकल्प करण्याकरता तुम्ही चर्चा घडवून आणता. या ठिकाणी एक्सपर्ट्सही येतात आणि आमच्यासारखे राजकारणी पण येतात. त्यामुळे एखाद्या अर्थसंकल्पाचे सगळे अँगल्स हे जनतेपर्यंत पोहोचतात. एक विश्लेषण त्याचं होतं. सामान्य माणसाला अर्थसंकल्प थोडा जड जातो, पण या विश्लेषणातनं त्यांना त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या कळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे. आता खरं म्हणजे जे काही बजेट मांडलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे.
हे वर्ष आमच्याकरता चॅलेंजिंग वर्ष आहे. कारण आता जे काही इमिजिएट वेदर मॉडेल्स आलेले आहेत त्या मॉडेल्सनी या वर्षाला अल निनोचं वर्ष म्हटलंय. आणि त्यामुळे पाऊस कमी पडणार आणि त्यातनं दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार योजनेमुळे आपण ही व्यवस्था केली आहे की साधारणपणे 85% जरी पाऊस पडला तरीही आपण शेतीत वाचवू शकतो. पण त्याच्यापेक्षा कमी जर पाऊस पडला तर मात्र शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रचंड मोठा दुष्काळ हा पडण्याची संभावना आहे. आणि म्हणून या बजेटमध्ये आम्ही अर्थसंकल्पात त्याचाही विचार करून पाणी साठवून ठेवणं, नव्याने कमी पाऊस पडला तरी जलसंधारणातनं पाण्याचे साठे निर्माण करणं आणि विशेषतः वैरण विकास कार्यक्रम याचाही विचार आम्ही केलेला आहे की अशा प्रकारे दुर्दैवाने जर परिस्थिती आली तर त्याही करता आपण तयारीत असलो पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना आपण करतो. मी असं म्हणेन की महाराष्ट्रापुढे आव्हानं मोठी आहेत. आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. विकसनशील अर्थव्यवस्थेची आपली अडचणी असतात. पण आपण जर फोकस पद्धतीनं स्कीमॅटिकली योग्य रोडमॅपच्या अनुसार पुढे जात गेलो तर त्यातली एक एक अडचण दूर होते आणि तोच प्रयत्न आमचा आहे. समर्थ रामदासांनी असं म्हटलं होतं की यत्न तो देव जाणावा अंतरी धरता बरे. पण त्याच्या अगोदर ते असं म्हणतात की बा कुठलंही ध्येय उर्वाशी बाळगून चालत नाही, प्रयत्न खूप करावे लागतात. आणि याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण गतिमान राज्य काम करतं. माननीय सुनेत्राताई पवार या ठिकाणी आहेत, त्यांच्या सहयोगाने होतं. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. या सगळ्या त्रयीतून महाराष्ट्र आता पुढे गतिमान होतं. अशीची आपण या ठिकाणी आलात, सर्वच आपण आलात आणि आपले सर्व एक्सपर्ट चंद्रशेखरजी टिळक, वर्षाताई माळवदे आणि निशिताताई राजे या सगळ्यांच्या मान्यवरांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. त्यांच्या ऋणातच राहतो, आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहतो आणि ते स्वल्पविराम घेतो. पुन्हा भेटूया गतिशील महाराष्ट्राच्या पुढच्या भागात पुढल्या वर्षी 2027 साली याच जोशानं याच द्वेषानं. धन्यवाद.